स्वागत है कारा न्यूज़ में आपका। आज 15/11/2024 महायुति कार्यकर्ताओं ने पवनी क्षेत्र में घर घर जाकर निकाली रैली। उसमें प्रमुख कार्यकर्ता शालिग्राम देशमुख, महेश नाने, नंदाताई देशमुख, सुरेखाताई देशमुख, माधुरी तलमले, कावड़ेताई, कुडगावेताई इन्होंने अपना भरपूर सहयोग दिखाया। कारण इतके वर्ष झाले, आज आम्हाला 25 वर्ष लग्नाला झाली. 25 वर्षामध्ये आम्हाला तर वाटतं 5 आमदार तर झालेच आहे की नाही. 25 वर्षामध्ये 5 आमदार झाले बघून, 5 आमदार झाले, 5 खासदार झाले बघून. पण 5 आमदारांमध्ये साहेबांसमोर दुसरी रेसिंग आहे. एक रेसिंग अपक्ष होती, दुसरी त्यांनी म्हणजे मागच्या अपक्ष होती, त्याच्याकडे शिवसेनेमध्ये त्यावेळेस तुम्ही येऊन येता निर्णय करा, सगळ्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. मागच्या वेळेस अपक्षाच्या काळामध्ये त्यांनी जे दोन सरकारसोबत आणि मेन गोष्ट विरुद्ध म्हणजे नेहमी सत्तेसोबत त्यांनी काम केलं. तर सत्तेसोबत काम करताना माणसाला माहीत असतं की निधी कुठून आणतात, हे कुठून आणतात, कोणत्या गोष्टी कुठून आणतात. बघा, कोणत्याही गोष्टीला आम्ही पकडे जातो मंत्रालयामध्ये, कोणत्याही ठिकाणी कोणतं काम करायचं असतं, शासकीय असो तर राजकीय असो, तर आम्हालाही थोडंफार टॅक्सीमध्ये आम्ही काय वळत बघतो की नाही बघत की डायरेक्ट जातो आणि आपण असं थोडंसं एक बघतो जे थोडंसं मनाच्या कुठेतरी कोणत्यात असते एखादं ऑफिसर असलं लवकर काम करायचं असतं की नाही राहत. तिथं हे नाही रात्री गेले 500 रुपये देऊन जातात. पण पहिले आपण बघतो आपली ओळख पैसाच प्रत्येक ठिकाणी काम नाही करत. त्या ठिकाणी मनात आणि तो ओळखीचा माणूस कोण असायला त्याच्याकडे जो आपल्या मनाचा माणूस आहे, जो आपल्यासाठी थोडीशी भूमिका केला पाहिजे, आपला म्हणून तो माणूस पाहिजे. पण आपली सर्वात मोठी भूमिका ही असते आताच्या परिस्थितीत कसं असं जसजशी वोटिंगचा क्षण जसा जसा जवळ येतो, शेवटच्या वोटिंगपर्यंत जी बदलली भूमिका, तर भूमिका मोठी इम्पॉर्टंट असते. आणि मला असं म्हणायचं आपण बूथवाले असतो की भूमिका बूथवाल्याची कसं एक साहेबाचं सेविंग म्हणजे आपला जो एक व्यक्ती लढतोय समोर जो आहे त्याला निवडून आणायचा आहे, त्याच्यासाठी जी भूमिका आपल्याला योग्य पद्धतीने ती योग्य भूमिका आपल्याला पार पाडायची असते, ते मला खूप पाडायचं. बरोबर आहे ना? असं नाही की मग त्यावेळेला मी तुम्हाला म्हणजे मनापासून इंटरेस्ट करेल, मनापासून तुम्हाला हात जोडून तुम्हाला कमी जास्त पैशाचं कमी हे जे झालं इकडे तिकडे गेले हे केलं ते केलं, सगळ्या गोष्टी माइंडच्या बाहेर काढायचं, माइंडच्या बाहेर करायचं. कारण तुमची एक चूक किंवा आपली एक तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द तो दुसऱ्यासाठी हतियार होतो. बरोबर आहे? कारण तुम्ही त्या व्यक्तीचं काम करताय, त्या व्यक्तीसाठी तुम्ही काम करताय, तुमची एक मनातली नाराजी कसं होतं असं तिकडे त्या कुटुंबाला इतकं दिलं आपल्याला इतकं नाही दिलं. जर यदा कदाचित ही भावना जरी तुमच्या मनात आली तर मग तुम्ही होता तुमचा होतो ओरड लावून, पण त्या ओरड लावूच्या चक्करमध्ये तुम्ही 10 लोकांचा समज ही त्यावेळेला ही कशी भूमिका जितकी युद्ध पातळीवरच असतं. युद्धामध्ये जसा सैनिक म्हणजे सैनिकाचा परिणाम नाही पाहिला पाहिजे. इकडची चर्चा शेवटच्या चर्चा करणार नाही हा निघून आला